हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत जवळा आणि मुल्याची भाजी. तर ह्यासाठी मी गरम पाणी घेतलं आहे आणि त्यात आता जवळा 7 ते 8 मिनिटासाठी आपण भिजायला ठेवूया. ओके, ह्याला मिक्स करून एका साईडला भिजायला ठेवून देऊया. त्यानंतर आता जे मुलाची जुडी आणलेली त्यातलं मुला साईडला काढलं आणि ते जे पानं आहेत त्यांना बारीक चिरून घेतलं आहे. आता ह्याला पण स्वच्छ धुवून एक साईडला ठेवून देतो आणि मग घेणार 2 कांदे, यांना बारीक चॉप करायचं आहे. एका कढईमध्ये घेऊया तेल आणि तेल जसं गरम झालं की आपण जो कांदा चॉप केला होता तो कांदा टाकूया. त्याच्याबरोबर एक हिरवी मिरची जाईल आणि थोडा कढीपत्ता. ओके, हे सर्व गोष्टींना आता आपण मिक्स करूया. कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत शिजू देऊया. आता बघा कांदा सॉफ्ट झाला आहे, तर ह्यात जाईल हळदी. आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक म्हणजे डिशसाठी माझा घरगुती आगरी मसाला वापरते. हा मी स्वतः बनवते. तर कारण की फक्त हा मसाला टाकला तर आपल्याला दुसरं काही टाकायची गरज नाही. तर आपण आगरी मसाला टाकला आहे आणि ह्याला आपण मिक्स करूया. हे मिक्स झालं की ह्याच्यात जे आपण वॉश करून ठेवला होता मुलाची पानं ती टाकून देऊया. त्याला सुद्धा आपण मिक्स करूया आणि हे आपण झाकण लावून ह्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटासाठी थोडं शिजू देऊया. आता 3-4 मिनिटानंतर हे ओके, ह्याला परत मिक्स करून घेऊया आणि जो आपण जवळा भिजून ठेवला होता तर तो जवळा ह्यात ॲड करूया. जवळा ॲड झाला की ह्याच्यावर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया. हे मिक्स करून ह्याला आपल्याला पुन्हा शिजवायला ठेवायचं आहे. त्याच्या आधी आपण जे कोकम असते ते ॲटलिस्ट 3-4 पीसेस मी साईडला भिजत ठेवले होते, तर ते सुद्धा ॲड करेन. बिकॉज जेव्हा पण आपण सुकी मच्छी बनवतो तर त्यात कोकम लई भारी चव देते, म्हणून ह्यात कोकम टाकूया. तर आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून ह्याला आपण झाकण देऊन कमीत कमी 5 ते 7 मिनटं, ॲक्च्युली 7-8 मिनटापर्यंत म्हणजे 3 ते 4 मिनटामध्ये परत एकदा ओपन करून पाहायचं आणि थोडे एक मिक्स देऊन मग पुन्हा 3-4 मिनटं अजून शिजवायचं. असं करून टोटल 7-8 मिनटामध्ये हा रेडी होतो. ठीक आहे, ह्याला तुम्ही भाकरी किंवा चपाती, तांदळाची भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. हे खूप अप्रतिम लागते. आता माझ्याकडे तर चपाती मी बनवली होती आजसाठी, तर म्हणून मी चपाती घेतली आहे. आणि ह्याचा जो मुला होता, मला तो मुला असाच खायला खूप आवडतो म्हणून ते सुद्धा घेतलं आहे. तर एन्जॉय.